विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण साहित्यशास्त्र या BA तृतीय वर्षाच्या पेपरमध्ये साहित्य म्हणजे काय, साहित्याची व्याख्या, साहित्याचं स्वरूप याचा अभ्यास करत होतो. साहित्याचं स्वरूप अभ्यास करत असताना आपण मागच्या काही तासामध्ये भारतीय साहित्य विचार या संकल्पनेमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय अभ्यासकांच्या व्याख्या आणि त्यांचं साहित्याचं विश्लेषण करण्याचं, साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण समजून घेतला. मागच्या तासामध्ये जसं की मी सांगितलं होतं की आता याच्यानंतर आपल्याला पाश्चात्य साहित्य विचार पाहायचा आहे. आणि हा पाश्चात्य साहित्य विचार का पाहायचा आहे? कारण आपल्याकडे इंग्रजांच्या भूमिकेतून, इंग्रज या राज्यकर्त्यांमुळे, त्यांच्या शिक्षण पद्धतीमुळे आणि त्यांनी इथे निर्माण केलेल्या एका व्यवस्थेमुळे, एक साहित्यिक वातावरणामुळे फक्त इंग्रजांचेच नाहीत, फक्त इंग्लंड मधले नाहीत, तर फ्रान्स, इटली, जर्मन यांचे आणि जुन्या रोमन काळातले, अमेरिकन काळातले सगळे साहित्य विचार हे भारतामध्ये आले. म्हणजे युरोपियन जी परंपरा आहे, जी पाश्चात्य परंपरा, आपण याच्या मागच्या वेळेस चर्चा केली, जी इंग्रजी परंपरा आहे, जी युरोपियन परंपरा आहे, जी पाश्चात्य परंपरा आहे, ती भारतामध्ये आली, तिचा आपण वापर केला, तिचं आपण शिक्षण घेतलं आणि तिच्याच उजेडामध्ये आपण आपल्या साहित्याची निर्मिती सुद्धा केली. आता या पाश्चात्यांचा प्रभाव असा होता, एवढा महत्वाचा आहे पाश्चिमात्यांचा किंवा युरोपियन लोकांचा, की आपण जे मागच्या तासामध्ये भारतीय भरतमुनीचं जे रससूत्र पाहिलं किंवा जे औचित्य विचार पाहिला, जो अलंकार विचार पाहिला, हा आपल्याकडे जुन्या काळी होता. परंतु तो उजेडात कधी आला? तर जेव्हा इंग्रजांनी त्यांचे साहित्यिक सिद्धांत सांगितले, जेव्हा इंग्रजांनी इंग्रजीमधून जेव्हा आपल्या लोकांना समजलं की नाही इकडे साहित्यशास्त्र नावाचा काहीतरी प्रकार असतो आणि साहित्याची व्याख्या असतात, साहित्याचं स्वरूप समजून सांगितलं जातं, तेव्हा आपल्या इथल्या भारतीय लोकांनी आपल्याकडचे जुने ग्रंथ चाळले, जुने ग्रंथ अभ्यासले आणि त्याच्यामध्ये मग भरतमुनीचं रससूत्र, औचित्य विचार, क्षेमेंद्र, आनंदवर्धन यांची नावं आणि यांचे उल्लेख यांना सापडले. म्हणजे आपल्याकडे आहे, परंतु ते किती महत्वाचं आहे हे जेव्हा माहित नसतं तेव्हा ते काहीच महत्वाचं आपण समजत नाही. आपल्याकडे लोकसाहित्य किती मोठं आहे, आपल्याकडे कथा किती मोठ्या आहेत, आपण गाणी किती वेगवेगळ्या प्रकारे म्हणतो, आपले सण समारंभ किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी साहित्य आहे. परंतु जोपर्यंत लोकसाहित्याचा प्रवाह आला नव्हता भारतामध्ये, जोपर्यंत मराठीमध्ये लोकसाहित्य काय असतं, त्याचं किती महत्व असतं हे समजलं नाही, तोपर्यंत त्या साहित्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा तो प्रवाह आला तेव्हा अचानकपणे गवळणी, लावण्या, जात्यावरच्या ओव्या या सगळ्या जमा करायला, संकलित करायला सुरुवात झाली. म्हणजे बाहेरचं जेव्हा पाश्चिमात्याकडे आपण जेव्हा पाहतो, दुसऱ्याकडे जेव्हा पाहतो आपण, तेव्हाच आपल्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्या कुठं मर्यादा आहेत ह्या लक्षात येतात. तर असंच पाश्चात्य साहित्य विचारामुळं आपल्या भारतीयांमध्ये झालं आणि त्याच्यामुळेच भरतमुनीचं रससूत्र असेल. त्याच भूमिकेतून आपण मागच्या तासामध्ये पाहिलं होतं की शांतरस आणि भक्तिरस याच्याविषयीची चर्चा सुद्धा कशामुळे झाली? या पाश्चिमात्य विचारसरणीमुळं. पश्चिमेकडून आपण स्वीकारलं, पश्चिमेतल्या लोकांनी विचारलं की ठीक आहे, भरतमुनी तर फार जुने झाले, आधुनिक काय? तर आधुनिक मध्ये रस कोणते मानावे, भक्तिरस मानावा, शांतरस मानावा, याची चर्चा आपली झाली. तर हे अतिशय महत्वाचं असं हे पाश्चिमात्य असलेलं, युरोपियन असलेले साहित्य विचार आहे. या साहित्य विचाराची परंपरा खूप वेगवेगळी आहे. आपल्याकडे जेव्हा साहित्य हा शब्द नव्हता तेव्हा आपण मागच्या तासामध्ये पाहिलं आपल्या भारतामध्ये, तेव्हा आपण काव्य म्हणायचो. जेव्हा आपल्याकडे साहित्य नव्हतं, साहित्य हा शब्दच वापरला जायचा नाही, तेव्हा आपण काय म्हणायचो? काव्य म्हणायचो. आणि काव्याच्या पूर्वी काय म्हटलं जायचं? नाट्य. तर हे झाले भारतीय. तर अशाच पद्धतीनं जे पाश्चिमात्य आहेत किंवा जे पाश्चात्य आहेत
त्यांच्याकडे सुद्धा लिटरेचर हा जो शब्द आहे हा नंतरच्या काळात विकसित झाला. लिटरेचर हा आपल्याकडे जसं साहित्य आहे हा लिटरेचरशी समतुल्य आहे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये इंग्रजीमध्ये लिटरेचर हा शब्द ज्या अर्थाने घेतला जातो त्याच अर्थाने आपण साहित्य हा शब्द घेतो. हा आपण तयार केला, प्रमाणित केला. तर पाश्चात्य देशामध्ये हा जो लिटरेचर शब्द आहे हा नंतरच्या काळात विकसित झाला. त्याच्या पूर्वी याला पोएट्रीच म्हटलं जायचं, म्हणजे कविता किंवा काव्य असंच म्हटलं जायचं. यांच्याकडे दोनच फॉर्म होते, 2 ते 3 फॉर्म होते. एक कविता, दुसरं नाटक, जे की सगळ्यात महत्वाचं मानलं जायचं. तिसरं जे महाकाव्य वगैरे होते ते आपण थोडस नंतर करूयात. गद्यात्मक स्वरूपात सुद्धा ते लेखन करायचे, वैचारिक सुद्धा लेखन करायचे. पण साहित्य ज्याला म्हटलं जाईल असे दोनच फॉर्म पाश्चात्य देशामध्ये जुन्या काळी वापरले जायचे. एक तर नाटक असेल किंवा ते काव्य असेल. त्यांचं धार्मिक साहित्य सुद्धा आपल्यासारखं काव्यामध्येच असायचं. म्हणून जेव्हा यांचं आपण पाश्चात्यांचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काव्य या अनुषंगाने त्यांचं सगळं साहित्य येतं. आणि म्हणून जेव्हा आपण त्याचे सिद्धांत आपण नंतर पाहणार आहोत, सुरुवातीला आपण काही व्याख्या पाहणार आहोत. म्हणजे साहित्याच्या काही ज्या पाश्चात्यांच्या व्याख्या आहेत त्या त्यांनी केलेल्या आहेत. आता भारतीयांनी जसं शब्द आणि अर्थाला अलंकार वगैरे वापरले, शब्द अलंकार वक्रोक्ती वगैरे, तसं जेव्हा तुम्ही एखादी कविता पाहता, जेव्हा तुम्ही कविता एखादी वाचता तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय दिसते, त्या कवितेमध्ये काय असतं सर्वात महत्वाचं ते जाऊ दे. आपल्या लिटरेचरमध्ये, साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते, तर जेव्हा या साहित्याचा पाश्चात्यांनी विचार केला तेव्हा त्यांनी सांगितलं पोएट्री इज अँथिथिसिस ऑफ सायन्स. पहिला, पोएट्री इज अँथिथिसिस, ANTITHESIS, अँथिथिसिस ऑफ सायन्स, SCIENC. आता ही आहे कोलरिज या अभ्यासकाची व्याख्या. आता हा जो कोलरिज आहे यानं अगदी साधी सोपी व्याख्या केली. आता ही जी व्याख्या आहे ही त्याची व्याख्या जरी पोएट्रीसाठी असली तरी ती संपूर्ण लिटरेचरसाठी उपयुक्त आहे. लिटरेचर म्हणजे कादंबरी, कथा, नाटक ह्या सगळ्यासाठी ही व्याख्या उपयुक्त आहे. आपण जसं काव्य म्हणतो साहित्याला जुन्या काळामध्ये भारतीय, तसं इथं कोलरिजनं काय म्हटलं, पोएट्री इज अँथिथिसिस ऑफ सायन्स. त्यानं कदाचित कवितेसाठी ही व्याख्या केली असेल, परंतु ही व्याख्या सगळ्यांसाठी लागू पडते. अँथिथिसिस म्हणजे व्यत्यास. व्यत्यास म्हणजे आपण थोड्या वेळासाठी याचा अर्थ धरूयात की याच्या विरुद्ध. पहिला सिद्धांत काय सांगितलं की साहित्य काय असतं. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते तेव्हा आपण तुलना सुद्धा करतो. त्याची जी पहिली व्याख्या आपण मुद्दावून घेतली, ही खरं ते क्रमानं फार शेवटी आहे, परंतु मी इथं मुद्दावून घेतोय. कोलरिज काय म्हणतो, कोलरिजच्या आणखी सुद्धा काही व्याख्या आहेत आपल्याला पाहायच्या, पण त्यांचं साहित्यशास्त्र समजून घेण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. कोलरिज काय म्हणतो, पोएट्री इज अँथिथिसिस ऑफ सायन्स. थोड्या वेळासाठी आपण याचा अर्थ विरुद्ध असं ठेवतो. आता व्यत्यास म्हणजे काय असतं ते साधं सांगूयात. तर हे झालं एक मध्यबिंदू आणि इकडे एक रेषा आणि इकडे एक रेषा. तर या रेषेवर सायन्स आहे, विज्ञान आहे, आणि अगदी याच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या टोकाला इथं साहित्य आहे. म्हणजे विज्ञान जेवढं इकडे इकडे जाईल तेवढं साहित्य तिकडे तिकडे जाईल. हा मध्य व्यवहार काय, हा दैनंदिन व्यवहार आहे आपला हा दैनंदिन व्यवहार. तर विज्ञान जेवढं शास्त्र शुद्ध असतं, जेवढं पुराव्यावर आधारित असतं, साहित्य तेवढंच पुराव्यावर आधारित. म्हणजे विज्ञानाचा तुम्ही कोणताही घटक पहा, तुम्ही पुरावा मागा, विज्ञानाला पुरावा द्यावा लागेल. साहित्याला द्यावं लागेल का, अजिबात नाही. विज्ञानातले शब्द पहा कसे असतात, एकेरी शब्द असतात. त्याचा अर्थ तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला तरी तोच होतो, त्यांचे प्रमाण शब्द असतात.
साहित्यामध्ये तसं काय असतं का? अजिबात नाही. एका कवितेचे 100 अर्थ निघू शकतात, 200 अर्थ निघू शकतात. तुम्हाला माहित असेल की चाफा नावाची कविता होती. त्या चाफा नावाच्या कवितेमध्ये ते ओळी होत्या, फार गाजली ती कविता, की चाफा बोले ना, चाफा चाले ना, काही खंत केल्या काही केल्या, चाफा बोले ना. तर त्याच्यावर प्रश्न निर्माण केला की हा चाफा कोण? पहा, कवीने काय लिहिलं? चाफ्याची एक, चाफा माहित असेल तुम्हाला, फुल आहे, फुलाचं झाड आहे, त्याच्यावर लिहिलं चाफा बोले ना, चाफा चाले ना, खंत करी काही केल्या बोले ना. आणि तो चाफा का बोलत नाही, तो चाफा कोण, याच्याविषयी लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. काही लोकांनी सांगितले की चाफा म्हणजे त्याची प्रेयसी असेल. कोणाची? त्या कवीची. आणि ती काही त्याला बोलत नाही, रुसली, म्हणून तो त्यांना सांगितलं. मग दुसऱ्याने सांगितलं नाही, प्रेयसी वगैरे नाही, त्याची पत्नी असेल, लग्न झालेला माणूस आहे, त्याची पत्नी असेल, त्यांना तो चाफा म्हटलं असेल बायकोसाठी. पण तिसऱ्याने सांगितलं नाही, बायकोसाठी कोणी काही एवढं कविता लिहिणार नाही, त्याची मुलगी असेल, त्याची छोटी मुलगी रुसली असेल, म्हणून त्यांनी चाफ्याची कविता लिहिली असेल. मग काही लोक वेगळ्या पद्धतीचे विचार करणार होते. म्हणजे नाही, त्या काळामध्ये देश आपला संकटात होता आणि म्हणून देशाला उद्देशून त्यांनी ती कविता म्हटलेली आहे की देश रुसला काय, आपण पारतंत्र्यात होतो काय, असं तसं काहीतरी सांगितलं. म्हणजे काय झालं? किंवा त्यांनी सांगितलं त्यांचं मन रुसलेलं आहे. एकानं सांगितलं की त्यांचं मन जे आहे खंत करत आहे, काहीच बोलत नाही, काही उत्साह दाखवत नाही, त्यांनी त्याच्या स्वतःच्या मनावर सांगितलेलं आहे. काही जणांनी सांगितलं ते म्हणजे एका कवितेचा अर्थ प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा काढता येतो. आणि तो जो काढता येतो तो या विज्ञानाचा काय व्यत्यास आहे, एकदम विरुद्ध बाजू आहे. एकीकडे विज्ञान आहे आणि एकीकडे साहित्य आहे. साहित्याच्या जे साहित्य नाही, ते जे विज्ञान नाही, जे विज्ञानाचे अगदी उलट आहे ते म्हणजे साहित्य. अगदी सोपी व्याख्या सांगितली. आलं लक्षात? दैनंदिन व्यवहार सोडून जे विज्ञान नाही ते सगळं साहित्याचे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आल्या? तर सगळ्याच गोष्टी आल्या याच्यामध्ये. विज्ञानाची भाषा, त्याची भाषा आली, त्याच्यातला आशय आला, त्याची अभिव्यक्तीची पद्धती झाली. ही सगळी कशी आहे? या विज्ञानाच्या विरुद्ध आहे. तर ही कोलरिजची आपण पहिली व्याख्या पाहिली. आता मग हे जर विरुद्ध असेल, हे जर सायन्सच्या वेगळं असेल, तर याच्यामध्ये काय असतं, नेमकं काय असतं? आणखी सुद्धा एक व्याख्या आहे त्याची. हॅमलेट नावाचा एक कवी आणि लेखक, मोठा साहित्यिक, पाश्चात्य देशामध्ये होऊन गेला. तो म्हणतो, पोएट्री इज द लँग्वेज. पहा, पोएट्री इज द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन. Imagination and passion. Poetry is the language of imagination and passion. Imagination and passion म्हणजे इथं थोडासा वेगळा संदर्भ आपण घेऊयात. इमॅजिनेशन म्हणजे आपण इथं घेऊयात कल्पना, आणि इथं पॅशनचा अर्थ घेऊयात यन राहिला. इथं आपण अर्थ घेऊया त्याचा भावना. यांनी काय सांगितलं? साहित्य काय आहे? विज्ञानाच्या अगदी उलट आहे. यांनी काय सांगितलं? पहा, इथं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय साहित्य विचार वेगळा. भारतीय साहित्य विचाराच्या समोर महाकाव्य होतं, मोठमोठे ग्रंथ होते. यांच्या समोर थोडस वेगळ्या बाजू होता, कारण तो एक वेगळा कालखंड होता, तिथली परिस्थिती वेगळी होती, तिथलं सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी होती. आणि म्हणून यांनी सांगितलं, पहिले काय सांगितलं? विज्ञानाच्या अगदी विरुद्ध, तर्कशुद्धता साहित्यामध्ये नसते. मग काय विरुद्ध असतं नेमकं? सुरुवात कुठून आपली सुरुवात झाली? रस विचारापासून. आणि यांची सुरुवात कुठून झाली? सायन्स पासून. सायन्स पेक्षा वेगळं आणखी वेगळ्या काही गोष्टी आहेत, तशी तुलना करता येत नाही, परंतु आपण इथं लक्षात ठेवूया. यांनी सांगितलं, पोएट्री इज द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन. लँग्वेज ऑफ म्हणजे भाषा. आता ही भाषा कोणती आहे? तर हा जो आहे, आपण लिहिलं नाही हॅमलेट,
हॅमलेटची जी ही व्याख्या आहे, पोएट्री इज द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन. आता लँग्वेज म्हणजे फक्त इंग्रजी भाषा का? नाही, तर ही जगातली कोणतीही भाषा, जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये जर कल्पना असतील, इमॅजिनेशन असेल, इमॅजिनेशन म्हणजे कल्पना, जे वास्तवापेक्षा वेगळे. विज्ञानामध्ये वास्तव असतं, साहित्यामध्ये काय असतं? कल्पना असतात. तर ज्याच्यामध्ये कल्पना आहेत, ज्याला वास्तवाशी काही संबंध नाही. मी म्हटलं वा चला परी आली, एक परी होती, ती आकाशामध्ये उडत असेल, लगेच मग तिला एक राक्षस पाहतो, राक्षस सुद्धा तिच्या मागे ओढतो आणि मग तिकडून परी ती जादूनं काय करते, एक छडी घुमवते, तो राक्षस मरून जातो. तर ही काय आहे? कल्पना आहे. याला काही वास्तव आहे का? मग कोणी जर म्हटलं चला दाखव परी कुठे आहे, तो राक्षस कुठे आहे, याच्यावर प्रश्न विचारले जात नाही, कारण की ही कल्पना आहे. आणि भावना ही माझ्या मनातली आहे. मला जर वाटलं राक्षस त्या परीच्या हातून त्या राक्षसाला मारून टाकायचं, मी मारून टाकेल. माझी कल्पना आहे, माझी भावना आहे, मला जे वाटेल ते. आणि समजा तुम्हाला वाटलं अरे रे उगाच मेला तो राक्षस, आपण काय करूयात, ती परी जादू करते आणि त्या राक्षसाचा माणूस बनवते किंवा त्या राक्षसाचा घोडा बनवते आणि तुमची गोष्ट पुढे सुरू राहते. जशी तुमची भावना असेल, जशी तुमची कल्पना असेल, तसं ते काय होत जाईल, साहित्य निर्माण होत जाईल. इथं तुम्हाला कुणालाही जाब देण्याची गरज नाही, तुम्ही मोकळे आहात. तुम्ही इथं कोणत्याही बंधनामध्ये नाही आहात. आणि म्हणून यांनी काय व्याख्या केलेली आहे हॅमलेटनी, द पोएट्री इज द लँग्वेज ऑफ इमॅजिनेशन अँड पॅशन. म्हणजे साहित्यामध्ये काय असतं, कोणती भाषा असते, तर कल्पनेची आणि भावनेची ही व्याख्या असते. आता आपल्याला लक्षात आलं असेल की पाश्चात्यांचा जो साहित्य विचार आहे त्याचं मूळ जे आहे ते सायन्सच्या विरोधात, म्हणजे वेगळ्या पद्धतीने याच्या व्याख्या चालू आहेत. यांच्या व्याख्या वास्तवाशी जुळणाऱ्या आहेत, कोणत्याही पद्धतीशी जुळणाऱ्या नाहीयेत. यांनी कोणताही फॉर्म स्वीकारलेला नाही, यांनी कोणताही आराखडा स्वीकारलेला नाहीये. आणि हे मोकळे पद्धतीनं अगदी सांगतायत की दैनंदिन व्यवहारापेक्षा साहित्य कसं वेगळं आहे आणि विज्ञानापेक्षा वेगळं साहित्य कसं आहे. त्यांनी या पद्धतीने या व्याख्या केलेल्या आहेत. आता याच्यानंतर आणखीन साहित्यामध्ये काय असतं, आणखीन साहित्यामध्ये काय असतं, तर तुम्हाला मी सांगितलं की यांचं सुरुवातीच्या व्याख्या या काव्यावर आधारित आहेत. काव्य म्हणजे कविता. आता कविता कशी असते किंवा साहित्य कसं असतं, त्या काळामध्ये गाऊन म्हटलं जायचं. आणि म्हणून एक डॉक्टर जॉन्सन नावाची व्यक्ती आहे, एक एडगर ॲलन पो आहेत आणि थॉमस कार्लाइल नावाचे असे भरपूर त्यांचे आहेत. त्यांनी याच्यामध्ये एक महत्वाची व्याख्या लिहिली. डॉक्टर जॉन्सन म्हणतात पोएट्री इज काय म्हणतात, म्युझिकल कंपोजिशन, MUSICAL, म्युझिकल कंपोजिशन. हे कोण आहेत, डॉक्टर जॉन्सन. आणखीन एक आहेत एडगर ॲलन पो नावाचे, त्याने तर सरळ सांगितलं रिदेमिक. क्रिएशन ऑफ ब्युटी. आपण मुद्दाम थोडस मोठं बी घेतलं, कॅपिटल, तर हे आहेत एडगर ॲलन पो. रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. आणि आणखीन एक अशाच पद्धतीची एक आहे थॉमस कार्लाइल यांची, ती सुद्धा आपण इथंच पाहूयात. ते म्हणते पोएट्री we will call as musical thought. हे थॉमस कार्लाइल.
या 3 व्याख्या महत्वाच्या आहेत. पहिल्या व्याख्यामध्ये काय म्हणताय? पोएट्री इज म्युझिकल कंपोजिशन. दुसऱ्या व्याख्यामध्ये म्हणतात रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. आणि तिसऱ्या व्याख्यामध्ये म्हणतात पोएट्री वी विल कॉल ॲज म्युझिकल थॉट. या तिन्ही व्याख्या अतिशय महत्वाच्या आहेत. आपण सुरुवातीच्या 2 व्याख्या पाहिल्या. कोणत्या? त्या कवितेच्या वेगळ्या, साहित्याच्या एका वेगळ्या भूमिकेकडे सांगतायत. पहिल्या व्याख्यामध्ये सांगितलं होतं साहित्य हे विज्ञानापेक्षा वेगळं आहे. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. आपल्याला विज्ञान समजलं की विज्ञानाच्या अगदी विरुद्ध साहित्य. दुसरी व्याख्या पाहिली त्याच्यामध्ये आपण भाषा पाहिली होती. ही भाषा कशाची आहे? तर भावनेची आणि कल्पनेची. आता इथे या 3 व्याख्यामध्ये 3 वेगवेगळे घटक सांगितलेले आहेत. पोएट्री इज म्युझिकल कंपोजिशन म्हणजे काय म्हणतात ते? याचं म्हणणं आहे की संगीतबद्ध रचना. म्हणजे कवितेमध्ये काय असतं? तर एक प्रकारचं म्युझिक असतं, एक प्रकारचं संगीत असतं, एक प्रकारचा नाद असतो. कविता ही गळ्यावर गायली जाते. त्यांच्या समोर गळ्यावर गायली जाणारी कविता ही असावी तर ज्याच्यामध्ये म्युझिकल आहे, ज्याच्यामध्ये नाद आहे, ज्याच्यामध्ये विशिष्ट लय आहे. म्युझिक म्हणजे काय? शेवटी म्युझिक म्हणजे काय असतं? संगीत म्हणजे काय असतं? संगीत म्हणजे आबडधोबड स्वरूपाचे आवाज नाही, तर संगीत म्हणजे आवाज जे की नाद, विशिष्ट नाद तयार करतात. आपण ढोल घेतो आपण मोठा. आपण पाहतो की लोक आता जयंत्या मयंत्या वगैरे काढतात वेगवेगळ्या. ते आता 5-6 महिने झालं बंद आहे. मिरवणुका काढतात. मिरवणुकीमध्ये असतो काय? ढोल वाजतो एक. तो कसंही वाजव ढम ढम ढम, त्याच्यामध्ये म्युझिक नसतं. ते जर विशिष्ट तालबद्ध पद्धतीने वाजवलं, क्रमबद्ध पद्धतीने वाजवलं, विशिष्ट नियोजनानं वाजवलं तर त्याच्यामध्ये संगीत तयार होतं. आणि यांचं म्हणणं आहे की ही संगीतबद्धता, ही तालबद्धता, आवाजामधला हा एक क्रम, ठरवून केलेला क्रम हा या पोएट्रीमध्ये असतो, या साहित्यामध्ये असतो. आणि असं कंपोजिशन म्हणजे तयार करणं, त्याचा जो आराखडा आहे तो तयार करणं, म्हणजे याला काय म्हटलं जातं? कविता म्हटलं जातं. तर ही कविता जी असते ती एका प्रकारे म्युझिकल असते, तालात असते, एका सुरात असते. पहिली ओळ, त्याच्यानंतर येणारी दुसरी ओळ ही तयार केलेली असते. कशा पद्धतीनं? म्युझिकल पद्धतीने. त्याच्यामध्ये एक नाद असतो, त्याच्यामध्ये एक लय असतो. आता यांचा जो भाग आहे या व्याख्येचा, या व्याख्येचा व्याप शब्दांकडे जास्त आहे, अर्थाकडे नाहीये. ही जी व्याख्या आहे ही आपल्याला शब्दाचा जो उच्चार आहे, आपण जे उच्चार करतो शब्दाचा, त्या उच्चाराकडे जास्त लक्ष घेऊन जाते. म्हणजे ही जी भाषा आहे या भाषेतला उच्चार कसा असतो? तर हा उच्चार, ही व्याख्या सांगते, उच्चार हा म्युझिकल कंपोजिशन, एखादं संगीत बनवावं, एखादं नाद बनवावा, त्या प्रकारे गीतकार जो असतो, कविता जी असते ती काय असते? त्या पद्धतीनं उच्चारण होत असते, त्याच्यामध्ये नाद असतो, त्याच्यामध्ये अलंकार असतात. याचा थोडासा विकास या कवितेमध्ये केलेला आहे. याच्या म्हणतात, एडगर ॲलन पो म्हणतो, पोएट्री इज रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. पोएट्री इज रिदमिक म्हणजे लयबद्ध. पहा इथं लयबद्धता आली. पोएट्री इज रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. ब्युटी म्हणजे सौंदर्य. आता काय याचा अर्थ काय धरायचा? रिदमिक क्रिएशन म्हणजे निर्मिती. इथं आपण असं धरूयात आविष्कार, पण इथं निर्मिती हा शब्द योग्य. ब्युटीचा, सौंदर्याचा. पहा इथं काय म्हटलेलं? फक्त म्युझिकल कंपोजिशन. पण हे कंपोजिशन कशाचं हे सांगितलेलं नाही. पोएट्री इज म्युझिकल कंपोजिशन. हा फक्त उच्चार कसा आहे? तर एखादं म्युझिक असावं, एखादं गाणं, एखादं संगीत असावं, त्या पद्धतीचं हे असतं. पण हे संगीत कशाचं आहे? हा ताल कशाचा आहे? हा लय कशाचा आहे? हे त्यांनी इथं विश्लेषित केलं नाही. ते कदाचित दुसरीकडे कुठतरी केलं असेल
अभ्यासकाने त्यांची ती एवढीच व्याख्या पकडली आणि आपल्या समोर ठेवली. त्यांची व्याख्या म्हणजे माणूस लिहितात आणि त्याच्यातल्या 1-2 ओळी ज्या महत्वाच्या असतात त्या ज्याला वाटल्या ते व्याख्या म्हणून तो करतो. आता यांनी सांगितलं रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी, म्हणजे इथला जो ताल होता हा ताल कोणता आहे? त्यांनी सांगितलं ब्युटी. ब्युटी म्हणजे सौंदर्य. आपण ब्युटिफुल म्हणतो ना एखादा, तो सौंदर्य. यांनी सांगितलं की सौंदर्याची रिदॅमिक लयबद्धता, इथला जो ताल आहे, इथला जो लय आहे, तो ताल आणि लय कुठे आलेला आहे? इथं आलेला आहे. तर ही लयबद्धता, हा आविष्कार, हे सौंदर्य इथं तुमच्या इथं आलेलं आहे. म्हणजे हे सौंदर्याचा लयबद्ध आविष्कार. आता प्रश्न पडतो, सौंदर्य कशाला म्हणायचं? सौंदर्य कशाला म्हणायचं? तर अगदी आता इथं हा जो सौंदर्य, हा जो संकल्पना आहे ही कशी आहे? तर जी गोष्ट मला सुंदर वाटेल ती अशी कंपल्सरी नाही किंवा ते अनिवार्य नाही की ती तुम्हाला सुद्धा सुंदर वाटावी. म्हणून एखाद्याला एखादी गोष्ट सुंदर वाटली, दुसऱ्याला त्याच्यातली सौंदर्य नाही समजलं, तो त्याला सुंदर वाटणार नाही. आपण अनेक चित्र पाहतो, चित्रामध्ये अनेक रांगोळ्या पाहतो, अनेक प्रकारच्या केश रचना पाहतो लोकांच्या. काही लोकांना आपल्याला चांगलं वाटतं, काही आपल्याला समजत नाही. तर सौंदर्य हे व्यक्तिविशिष्ट असतं. मग मी गेलो रस्त्यामध्ये, मला शेत आवडलं, शेतामध्ये मस्त हवा वगैरे फिरते, चांगली मस्त मोकळं पटांगण आहे शेतामध्ये, चिमण्या वगैरे बसतात, मी त्याच्यावर कविता केली कारण मला ते चांगलं वाटलं. दुसरा एखादा माणूस शहरामध्ये आला, ज्यानं कधी शहर पाहिलं नाही तो आला, त्यानं शहरावर कविता लिहिली. कुणाला चंद्र दिसला त्यानं चंद्रावर कविता लिहिली, कुणाला सूर्य दिसला त्यानं सूर्यावर कविता लिहिली, थंडगार हवा आली त्याच्यावर कोणी कविता लिहिली. आलं लक्षात? कोणी आईवर लिहिली, कोणी वडिलावर लिहिली. तर ज्याला जे चांगलं वाटेल व्यक्तिगतरित्या, ज्याला जे सौंदर्य वाटेल त्या सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे काव्य, म्हणजे साहित्य. हे आपण व्याख्या जरी कवितेच्या याच्यामध्ये पोएट्री जरी असलं तर याचा मुख्य हेतू कोणता आहे? हे साहित्य. मग यांनी सांगितलं इथं फक्त लय होता, ताल होता. इथं सांगितलं फक्त हा लय ताल कशाचा आहे? तर सौंदर्याचा आहे, ब्युटी. रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. मला जे सुंदर वाटेल, मला जे सुंदर जाणवेल ते मी व्यक्त करेल. कसं व्यक्त करेल? तर लयबद्ध पद्धतीने, रिदॅमिक पद्धतीने. त्याच्यामध्ये चाल असेल, हे उच्चार कसे असतील? रिदॅमिक असतील. फक्त हे उच्चार नसतील, फक्त हे भाषेतले शब्द नसतील, तर त्याच्यामध्ये काय असेल? आशय कोणता असेल? इथं अर्थ आला पहा. अर्थ कोणता असेल? तर हा अर्थ असेल सौंदर्याचा. मला जे चांगलं वाटेल त्याच्याविषयी लिहिल. ज्या गोष्टीचा खेळ असेल त्याच्यावर मी कविता लिहिल का? शक्यतो लिहिणार नाही, लिहू नये असं ते मानलं जातं. तर तो एक गोष्ट वेगळी आहे. परंतु सौंदर्य हे व्यक्तिविशिष्ट आहे. प्रत्येकाला जे सुंदर वाटेल ते दुसऱ्याला सुंदर वाटावं असं बंधन नाही. आणि म्हणून इथे कवितेला आशयाची मर्यादा नाही. मी जो मागचा व्हिडिओ पाहिला होता, जो टाकला होता मागे औचित्य विचाराचा, तर त्याच्या अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिला मला, विद्यार्थ्यांनी काय आपल्या जुन्या विद्यार्थ्यांनी सुद्धा दिल्या की कसं करावं याचं, आता औचित्य विचार आता पाळता येईल का? तर इथं तो औचित्य विचार बंधनकारक होत नाही. तो औचित्य विचार इथं उद्ध्वस्त होतो. कारण की एडगर ॲलन पोनं काय सांगितलेलं आहे? तर ब्युटी, सौंदर्याचा लयबद्ध आविष्कार. आणि कुणाला कोणती गोष्ट सुंदर वाटेल याच्यावर तुम्ही बंधन टाकू शकत नाही. कुणाला एखादा किडा सुंदर वाटेल, वाघ हरणाची शिकार करतोय, कुणाला वाघ जो आहे ताकदीचं, सामर्थ्याचं प्रतीक वाटेल, तो त्याच्यावर चांगलं लिहिल की पहा वाघ किती मोठा आहे, किती चांगला आहे, त्याच्यावर तो फोकस करेल, त्याच्या साहित्याचा तो नायक असेल. दुसरा एखादा असेल, तो त्या बिचाऱ्या मरणाऱ्या हरणाला जी शिकार होत आहे ते त्याला दयनीय वाटेल, त्याच्यामध्ये त्याला सौंदर्य जाणवेल, त्याच्यामध्ये त्याला करुणा जाणवेल आणि त्या हरणाचं सौंदर्य वर्णन तो करेल की किती वाईट झालं त्याच्याविषयी. व्यक्तिविशिष्टता, ज्याला जे वाटेल तो ते करू शकतो. म्हणून यांनी सांगितलं रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. म्हणून साहित्याला औचित्य लागू पडत नाही. कोणत्या साहित्याला? आधुनिक साहित्याला. त्यांनी सांगितलं रिदॅमिक क्रिएशन ऑफ ब्युटी, सौंदर्याचा लयबद्ध आविष्कार. यांनी फक्त लय सांगितला, इथं मात्र त्याच्या पुढची सांगितली की लय कशाला येते त्याला. आता पुढची जी व्याख्या आहे तो आहे थॉमस कार्लाइल. आणि त्या थॉमस कार्लाइलनं तीच
भूमिका थोडीशी पुढे घेतली आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. तो म्हणतो पोएट्री वी विल कॉल ॲज म्युझिकल थॉट. काय म्हणतो? म्युझिकल थॉट. म्हणजे इथं हा शब्द महत्वाचा आहे, कॉल ॲज. आणि म्युझिकल थॉट म्हणजे विचार. आपल्या डोक्यातले जे विचार आहेत, जे कल्पना आहेत, ज्या काय गोष्टी आहेत त्या विचार. आणि हे कसे आहेत? संगीतबद्ध. संगीतबद्ध म्हणजे लय. इथं आपण लय घेऊयात. म्युझिक म्हणजे संगीत नाही. आपण इथं असं समजूयात म्युझिक म्हणजे संगीत नाही, तर म्युझिक म्हणजे लय, ताल, लयबद्धता, विशिष्ट क्रमानं येणं. तर म्युझिकल थॉट म्हणजे विशिष्ट लयीमध्ये ते विचार येणं. पण हे येणं का आणणं? इथं म्हणतोय पोएट्री वी विल कॉल ॲज. आपण त्याला असं म्हणू शकतो की हे कसे असतात? लयबद्ध विचार असतात. आपण विशिष्ट लयीमध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा ती कविता होते. आलं लक्षात? तर विचार, कल्पना, भावना या सगळ्या गोष्टी या संकल्पनेमध्ये. आपण विचार जरी म्हणत असलो तरी इथं हा शब्द भावना सुद्धा अपेक्षित आहे, या इथे कल्पना सुद्धा अपेक्षित आहेत. तर इथं काय असतात? तर या तिन्ही व्याख्यामध्ये आपल्याला काय समजलं? याने सांगितलं की सौंदर्याचा आविष्कार, जे सुंदर वाटतं ते. याने सांगितलं नाही, त्याच्यामध्ये म्युझिक असतं, त्याच्यामध्ये लयबद्धता असते, परंतु ती सौंदर्याची नसते. तर कशाची असते? विचारांची असते. आपण एखादं फूल पाहिलं किंवा आपण एखादं झाड पाहिलं, त्या झाडाचं सौंदर्य आपल्याला जाणवलं, ते जाणवल्याच्या नंतर आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतील, काहीतरी वाटेल ना आपल्याला एखादी सुंदर गोष्ट पाहिल्यानंतर. तर ते पाहिल्यानंतर जे डोक्यात सुरू झालं ते संगीतबद्ध असलं की त्याची कविता होते. म्हणजे आहे ब्युटीच, परंतु इथं ब्युटीची मर्यादा नाही, इथं सौंदर्याची मर्यादा नाही. इथं यानं सांगितलेलं ते सौंदर्यच असावं, एडगर ॲलन पोनं म्हटलेलं आहे. पण इथं म्हटलेलं नाही, सौंदर्य नाही, सौंदर्याचं चाकोरी नाही. वाईट गोष्ट सुद्धा इथं व्यक्त करता येऊ शकते. जीवनातला वाईट प्रसंग, एखाद्याची आई मेली, एखाद्याचे वडील मेले, एखाद्याचा भाऊ मेला, एखाद्याचा मित्र गेला, तरीही ते सौंदर्य नाही, परंतु त्याची सुद्धा कविता होऊ शकते. एखादा दुःखाचा प्रसंग आहे, त्याची सुद्धा कविता होऊ शकते. कारण की विचार, या भावना, या कल्पना कोणतेही असू शकतात, त्याच्यामध्ये लयबद्धता आली की त्याचं साहित्य होतं. तर अशा पद्धतीनं आपल्या इथं दिसून येतं की साहित्याची व्याख्या करताना पाश्चिमात्य जेव्हा साहित्याची व्याख्या करतात तेव्हा ते सैद्धांतिक पद्धतीनं सांगत नाहीत, अलंकारिक पद्धतीने सांगत नाहीत. तर तिथं सुरुवातच कुठून होते? विज्ञानापेक्षा साहित्याचं वेगळेपण. तिथं सुरुवात होते त्याची भाषा कशी आहे, त्याच्यामध्ये भावना आणि कल्पना असतात, त्याचे उच्चार कसे असतात, तर ते म्युझिकल असतात, लयबद्ध असतात, संगीतबद्ध नाही. ते कसे असतात? लयबद्ध असतात. संगीतबद्ध म्हणजे त्याला अवांतर बासरी, तबला, आलं ना, याची जोड असली की ते संगीतबद्ध. तालबद्ध किंवा लयबद्ध म्हणजे एखादी कविता सुद्धा गळ्यावर म्हणता येते, त्याला संगीताची आवश्यकता नाही, टाळ्यांची सुद्धा आवश्यकता नसते. तर हा उच्चार कसा असतो? तालबद्ध असतो. ही तालबद्धता कशाला असते? तर ब्युटीला असते, सौंदर्याला असते. ही तालबद्धता कशाला असते? तर माणसाच्या डोक्यातले विचार, कल्पना, भावना ते सुंदर असावेतच असं काहीही बंधन नाही. ते मोकळे आहेत, कशाविषयीही कविता लिहिता येऊ शकते. मोबाईल विषयी सुद्धा तुम्ही कविता लिहू शकता. खूप कविता येतात आमच्याकडे मोबाईलवर लिहिलेल्या, चांगल्या पण येतात, मोबाईलला चांगलं म्हटलं आहे. आणि मोबाईलमध्ये कसे लोक बुडतायत त्याच्याविषयी सुद्धा कविता येतात. सगळे विषय येतात. शिक्षकाविषयी लिहू शकता, महाविद्यालयाविषयी लिहू शकता, सेवकाविषयी लिहू शकता, रस्त्याने जाणाऱ्या बसवर सुद्धा कविता आहेत, कशावर पण लिहू शकता. तुमच्या कादंबऱ्यांच्या विषयाला मर्यादा आहेत, सगळ्यांच्या विषयावर कादंबऱ्या आहेत. तर हे जे आहे, हे जे म्युझिकल थॉट असं यांनी इथं म्हटलेलं आहे, याला विषयाचं बंधन नाही, ब्युटीच असावी असं काही बंधन नाही, असं हा थॉमस कार्लाइल असं म्हणतो. तर आपण मागच्या या पाश्चात्य जेव्हा आपण साहित्य विचार पाहतो तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की इथं सौंदर्य, भावना, कल्पना आणि विचार, लयबद्धता हे आपल्याला दिसून येतात. आपल्या या व्याख्या, मला वाटतं की तुम्हाला या व्याख्या समजलेल्याच असाव्यात, समजल्या, सोप्या आहेत, अगदी सोप्या आहेत. आणि आपल्याला हे जेव्हा आपण पाश्चात्याचे साहित्य विचार पाहू ते आणखीन वेगळे आहेत, म्हणजे व्याख्यापेक्षा वेगळे सिद्धांत आहेत त्यांचे. तर आपण ह्या सुरुवातीला व्याख्या पाहूयात.
या व्याख्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला यांनी साहित्याची भाषा कशी असते हे सांगितलं, साहित्याचं विज्ञानापेक्षा असलेलं वेगळं पण सांगितलं, साहित्यामध्ये तालसूर असतो, ताल असतो, एक लय असते ते सांगितलं, साहित्यामध्ये सौंदर्य असतं हे सांगितलं, लगेच सांगितलं की साहित्यामध्ये सौंदर्य असावंच असं नाही, त्याच्यामध्ये म्युझिकल थ्रोट असायला पाहिजे, विचार भावना कल्पना या असल्या म्हणजे त्याच्यामध्ये ते लयबद्ध असलं की त्याचं काय होतं, साहित्य होतं. तर अशा या साहित्याच्या व्याख्या आहेत. पुढच्या तासामध्ये आपण परत आणखीन काही व्याख्या पाहणार आहोत. या व्याख्या विश्लेषित करून तुम्ही समजून घ्या सुरुवातीला की याच्यामध्ये काय काय चालू आहे. याच्या संबंधीच्या नोट्स, या व्याख्या आणि यांचं विश्लेषण असलेल्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतोय, त्या तुम्ही सविस्तरपणे पहा, वाचा, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि या पद्धतीने आपण अभ्यास आपला चालू करूयात. पुढच्या आणखीन 1-2 तास आपण याच व्याख्या, पुढच्या आणखीन व्याख्या पाहणार आहोत. त्याच्यातून आपल्याला साहित्याचं आणखीन वेगळं स्वरूप, साहित्यामध्ये काय वेगळं असतं ते आपल्या लक्षात येईल. तर आणि जर तुम्हाला काही संशय असेल तर तुम्ही मला संपर्क करा, माझा व्हॉट्सअपवर किंवा प्रत्यक्ष मला मेसेज करा किंवा फोन करा. धन्यवाद.